So welcome back friends. In this lecture we will study the compound microscope, the optical instrument which is named as compound microscope. तर प्रीवियस लेक्चर मध्ये आपण स्टडी केलाय कोणता बघा, सिंपल मायक्रोस्कोपचा. सिंपल मायक्रोस्कोपचे कॅरेक्टरिस्टिक्स कोणकोणते आहेत? सिंपल मायक्रोस्कोप मध्ये एकच कॉन्व्हेक्स लेन्स वापरली जाते, बरोबर. सिंपल मायक्रोस्कोपला एज वेल एज कंपाऊंड मायक्रोस्कोपचा जो यूज आहे तो काय सांगा, अँगल मॅग्निफायर म्हणून आपण वापरतो, बरोबर. अँगल मॅग्निफायर म्हणजे ऑब्जेक्ट जर छोटा असेल तर तो जो व्हिज्युअल अँगल आहे तो त्या ऑब्जेक्टने बनवलेला तो जर आपण मॅग्निफाय करू शकलो तर त्या ऑब्जेक्टची जी इमेज आहे ती आपण मोठी करून बघू शकतो, बरोबर. आणि हे करण्याचं काम दोन वस्तू करतात, कोणकोणत्या? सिंपल मायक्रोस्कोप अँड कंपाऊंड मायक्रोस्कोप. ओके. सिंपल मायक्रोस्कोप मध्ये एकच कॉन्व्हेक्स लेन्स असते, बरोबर. आणि सिंपल मायक्रोस्कोप मध्ये जेव्हा ऑब्जेक्ट आपण कुठे ठेवतो सांगा, फोकस आणि ऑप्टिकल सेंटरच्या मध्ये ठेवतो, बरोबर. तेव्हा आपल्याला इमेज कसली फॉर्म झालेली बघायला मिळते, मॅग्निफाईड इमेज फॉर्म झालेली बघायला मिळते. ॲज वेल एज ती इमेज कसली असते, व्हर्च्युअल असते आणि इरेक्ट असते. ओके. ज्या साईडला ऑब्जेक्ट आहे त्या साईडला इमेज फॉर्म होत असते. ओके, ठीक आहे. आणि मॅग्निफाईंग पॉवरचा फॉर्म्युला काय सांगा, अँगल बाय इमेज टू द अँगल बाय ऑब्जेक्ट विच इज केप्ट ॲट डिस्टन्स ऑफ डिस्टिंक्ट विजन, बरोबर. ह्याच्यावरून आपण मॅग्निफाईंग पॉवर ऑफ सिंपल मायक्रोस्कोपचे दोन फॉर्म्युले तयार, बेसिक एकच फॉर्म्युला तयार केलाय, कोणता सांगा, डी बाय यू. मॅग्निफाईंग पॉवर ऑफ सिंपल मायक्रोस्कोप डी अपॉन यू होतं, बरोबर. परंतु आपण कंडिशन बघितल्या, जेव्हा इमेज कुठे फॉर्म होत असेल, इमेज जर इन्फिनिटीवरती फॉर्म होत असेल तेव्हा ऑब्जेक्ट यू ची व्हॅल्यू काय टाकणार, फोकल लेंथ टाकणार. ऑब्जेक्ट कुठे असणार, फोकस वरती असणार. मग जर इमेज इन्फिनिटीवरती फॉर्म होत असेल तर मॅग्निफाईंग पॉवर ऑफ सिंपल मायक्रोस्कोप डी बाय एफ. ओके. आणि जर इमेज डिस्टन्स ऑफ डिस्टिंक्ट विजन वरती फॉर्म होत असेल तर मॅग्निफाईंग पॉवर ऑफ सिंपल मायक्रोस्कोप काय ते बाळांनो, 1 + डी बाय एफ. म्हणजे सिंपल मायक्रोस्कोपची जी मॅग्निफाईंग पॉवर आहे ही बिटवीन डी बाय एफ टू 1 + डी बाय एफ या दोन्ही व्हॅल्यूच्या मध्ये लाई करत असते. आणि ती डिपेंड कशावरती आहे, इमेज कुठे फॉर्म होते त्याच्यानुसार. ओके. जर इमेज इन्फिनिटीवरती फॉर्म झाली तर काय रे, डी बाय एफ. आणि जर डिस्टन्स ऑफ डिस्टिंक्ट वरती इमेज फॉर्म झाली तर काय रे, डी बाय एफ प्लस 1, बरोबर. 1 + डी बाय एफ आपण म्हणतो, बरोबर. मग मॅक्सिमम मॅग्निफाईंग पॉवर कुठे असते, 1 + डी बाय एफ, म्हणजे जेव्हा इमेज डिस्टन्स ऑफ डिस्टिंक्ट विजन वरती फॉर्म होते. आणि मिनिमम मॅग्निफाईंग पॉवर कुठे असते सांगा, जेव्हा इमेज कुठे फॉर्म होईल, इन्फिनिटी वरती इमेज फॉर्म होईल. आणि मिनिमम मॅग्निफाईंग पॉवरचा काय फॉर्म्युला आहे, डी अपॉन एफ आहे. ओके. आता ह्याच्यानुसार जे मॅग्निफिकेशन सिंपल मायक्रोस्कोपने केलेलं आहे त्याच्यामध्ये आपण सॅटिस्फाईड नाही आहोत. म्हणजेच आपल्याला अजून मोठं करून बघायचं, अजून मोठं करून बघायची आपली इच्छाशक्ती आहे, बरोबर. म्हणून आपण काय केलं, सिंपल मायक्रोस्कोपच्या ऐवजी कंपाऊंड मायक्रोस्कोप यूज करणार आहे, बरोबर. आता नेक्स्ट आपण इन्स्ट्रुमेंट, ऑप्टिकल इन्स्ट्रुमेंट स्टडी करतोय, कंपाऊंड मायक्रोस्कोप. कंपाऊंड मायक्रोस्कोप, कंपाऊंड मायक्रोस्कोप. ओके. कंपाऊंड मायक्रोस्कोप, ठीक आहे. मग कंपाऊंड मायक्रोस्कोप मध्ये किती कॉन्व्हेक्स लेन्स असतात, तर कंपाऊंड मायक्रोस्कोप मध्ये 2 कॉन्व्हेक्स लेन्सेस असतात, 2 कॉन्व्हेक्स लेन्सेस. ओके. आणि ह्या ज्या 2 कॉन्व्हेक्स लेन्स असतात त्याच्यामध्ये एकाला नाव दिलेलं असतं ऑब्जेक्टिव्ह. एकाला काय नाव दिलेलं असतं, ऑब्जेक्टिव्ह. ओके. ऑब्जेक्टिव्ह म्हणजे काय आहे, दोन्ही कॉन्व्हेक्स लेन्सला नाव दिलेली आहेत बघा. एक आहे ऑब्जेक्टिव्ह आणि दुसरा आहे आय पीस. हे आपण डिटेलमध्ये बघणार आहोत. ऑब्जेक्टिव्ह म्हणजे काय, आय पीस म्हणजे काय. ऑब्जेक्टिव्ह म्हणजे काय सांगा, ज्या साईडला ऑब्जेक्ट, ज्या कॉन्व्हेक्स लेन्सच्या बाजूला ऑब्जेक्ट ठेवणार आहे, ज्या कॉन्व्हेक्स लेन्सच्या जवळ ऑब्जेक्ट ठेवणार आहे आपण, त्या कॉन्व्हेक्स लेन्सला ऑब्जेक्टिव्ह असं म्हणण्यात येतं. आणि ज्या साईडला आपण डोळा लावणार आहे म्हणजे ज्या कॉन्व्हेक्स लेन्सच्या बाजूला आपण डोळा ऑब्झर्व वस्तू किंवा इमेज ऑब्झर्व करण्यासाठी लावणार आहे त्या कॉन्व्हेक्स लेन्सला आयपीस असं म्हटलं जातं. ओके. ऑब्जेक्टिव्ह म्हणजे काय, द लेन्स ॲट विच किंवा नियर विच द लेन्स असं म्हणूया आपण, टुवर्ड्स ऑब्जेक्ट इज केप्ट, बरोबर. ज्या बाजूला ऑब्जेक्ट ठेवलाय त्या लेन्सला काय म्हणायचं, ऑब्जेक्टिव्ह म्हणायचं आहे. आणि हिची फोकल लेंथ आपण काय म्हणणार आहे, स्मॉल एफ. एफ म्हणजे फोकल लेंथ ऑफ ऑब्जेक्टिव्ह. फोकल लेंथ ऑफ ऑब्जेक्टिव्ह. ओके. त्याच्यानंतर आय पीस ही सुद्धा कॉन्व्हेक्स लेन्स आहे बघा. दोन्हीही कॉन्व्हेक्स लेन्स आहेत. आपल्याला माहिती आहे कंपाऊंड मायक्रोस्कोप मध्ये 2 कॉन्व्हेक्स लेन्स वापरतो आणि त्या दोन्ही कॉन्व्हेक्स लेन्सना नावं दिलेत. एकाला नाव दिले ऑब्जेक्टिव्ह, दुसऱ्याला नाव दिले आयपीस. ऑब्जेक्टिव्ह म्हणजे ज्या कॉन्व्हेक्स लेन्सच्या जवळ ऑब्जेक्ट ठेवणार आहोत त्याला काय म्हणायचं, ऑब्जेक्टिव्ह. आणि ज्या कॉन्व्हेक्स लेन्सच्या जवळ डोळा ठेवणार आहोत, द लेन्स टुवर्ड्स
आय इज केप्ट. बरोबर. आता डोळा काढून ठेवायचा नाही आपला, असा डोळा हातात घेऊन तिथे ठेवायचा नाही, डोळा लावायचा. म्हणजे ऑब्झर्व करण्यासाठी आपण त्या कॉन्व्हेक्स लेन्सच्या बाजूला डोळा आपण काय करतोय, मेंटेन करतोय, बघतोय. मग आता ह्या आयपीसची फोकल लेंथ काय लेट केली आपण, फोकल लेंथ ऑफ आयपीस. ओके, ठीक आहे. आता मी एक डायग्राम ड्रॉ करतो बघा कॉन्व्हेक्स लेन्स साठी कंपाऊंड मायक्रोस्कोपच्या. बघा ही डायग्राम प्रॉपर ड्रॉ करता आली पाहिजे तुम्हाला. याच्यामध्ये ही एक कॉन्व्हेक्स लेन्स वापरलेली आहे. ओके, आणि ह्या कॉन्व्हेक्स लेन्सचा हा आहे प्रिन्सिपल ऍक्सिस. समजलं. आणि ह्याच्या जवळ दुसरी एक कॉन्व्हेक्स लेन्स वापरलेली आहे. काय दिसतं रे, ह्या दोन्ही कॉन्व्हेक्स लेन्स तुमच्या समोर आहेत मित्रांनो. हा अगदी बरोबर. ह्या दोन्ही कॉन्व्हेक्स लेन्स मध्ये कॉमन काय आहे, तर त्या दोन्ही कॉन्व्हेक्स लेन्सचा काय रे, ऑप्टिकल सेंटर वेगवेगळा आहे. ऑप्टिकल सेंटर हिचा हा आहे, हिचा हा आहे, बरोबर. परंतु प्रिन्सिपल ऍक्सिस कसा आहे, सेम आहे. म्हणून दोन कॉन्व्हेक्स लेन्सेस प्लेस्ड कशा ठेवतात, प्लेस्ड कोएक्सियली. कोएक्सियली लक्षात. म्हणजे त्यांचा प्रिन्सिपल ऍक्सिस जो आहे तो कसा आहे, सेम आहे. समजलं. ठीक आहे. आता हा जो आहे ह्याला आपण ऑब्जेक्ट म्हणणार आहे, ऑब्जेक्टिव्ह म्हणणार आहे. ह्या साईडला आपण ऑब्जेक्ट ठेवतोय असं बघा, इथं असा ऑब्जेक्ट ठेवला, बरोबर. ह्या कॉन्व्हेक्स लेन्सच्या जवळ ऑब्जेक्ट ठेवला, दॅट्स व्हाय धिस लेन्स इज कॉल्ड एज ऑब्जेक्टिव्ह. बघा डेफिनेशन प्रॉपर अप्लाय झाली का, द लेन्स टुवर्ड्स ऑब्जेक्ट इज केप्ट. आणि ह्या बाजूला आपण डोळा लावणार, असं बघणार आहे, ऑब्झर्व करणार आहे. म्हणजे ही जी कॉन्व्हेक्स लेन्स आहे हिला आपण म्हणणार आहे आयपीस. काय म्हणणार आहे बाळांनो, आयपीस असं म्हणणार आहे. ठीक आहे. बरं, दोन्ही कॉन्व्हेक्स लेन्सच्या साईज मध्ये डिफरन्स आहे, म्हणजे फोकल लेंथ मध्ये सुद्धा डिफरन्स असणार आहे, रेडियस ऑफ कर्वेचर मध्ये सुद्धा डिफरन्स आहे. हिची बघा रेडियस ऑफ कर्वेचर एकदम स्मॉल आहे, हिची रेडियस ऑफ कर्वेचर दोन्ही कसे आहेत, मोठे आहेत. याचा अर्थ हिची फोकल लेंथ आणि हिची फोकल लेंथ वेगवेगळी असणार आहे. हिची फोकल लेंथ काय लेट केलेली आहे आपण, एफओ, फोकल लेंथ ऑफ ऑब्जेक्टिव्ह. आणि ही जी आय पीस आहे ह्याला आपण फोकल लेंथ काय लेट केलेली आहे, एफई, फोकल लेंथ ऑफ आय पीस. बघा डोळा जो आहे तो डोळा आपण या बाजूला लावणार आहे. ओके, असा डोळा आहे माझा, म्हणून ह्याला आपण आयपीस म्हणतो. ज्या साईडला ऑब्जेक्ट आहे त्याला आपण काय म्हणतोय, ऑब्जेक्टिव्ह असं म्हणतो. मग सांगा ऑब्जेक्टिव्ह आणि आयपीस म्हणजे काय, ते दोन कॉन्व्हेक्स लेन्स आहेत. समजलं. ठीक आहे. मग आता ह्या दोघांच्या वरून सांगा फोकल लेंथ कुणाची मोठी आहे, फोकल लेंथ ऑफ आयपीस इज ग्रेटर दॅन फोकल लेंथ ऑफ ऑब्जेक्टिव्ह. हे मेंटेनच करावं लागतं, लक्षात ठेवा. ऑब्जेक्टिव्ह जो आहे तो आयपीस पेक्षा कसा आहे, छोटा आहे. लक्षात घ्या, आयपीस हा कसा आहे रे, ह्या केसमध्ये मोठा आहे कुणापेक्षा, ऑब्जेक्टिव्ह पेक्षा. लक्षात. कशाच्या केसमध्ये, कंपाऊंड मायक्रोस्कोपच्या केसमध्ये. ओके, ठीक आहे. आता चला आपण बघूया रे डायग्राम कशी फॉर्म होते, इमेज कशी फॉर्म होत आहेत बघूया. आता समजा ही जी कॉन्व्हेक्स लेन्स आहे हिचा हा फोकस आहे, हा समजा आपण फोकस ऑफ काय रे, ऑब्जेक्टिव्ह असं लेट केलं. हा आता ऑब्जेक्ट ठेवताना हा समजा ऑब्जेक्ट आहे ए बी, दिसतोय का बघा, ए बी हा काय रे, ऑब्जेक्ट आहे. ऑब्जेक्ट ठेवताना सगळ्यात महत्वाची पहिली प्रिकॉशन काय घ्यायची, ऑब्जेक्टिव्हचा जो फोकस आहे त्या फोकसच्या बाहेर, फोकल लेंथच्या बाहेर आपल्याला ऑब्जेक्ट ठेवायचा. ओके, का की जेणेकरून इमेज जी आहे ती इमेज ह्या ऑब्जेक्टिव्ह कडून तयार होणारी इमेज ही रिअल तयार झाली पाहिजे. कसली इमेज तयार झाली पाहिजे, रिअल इमेज. बघा जर हा ऑब्जेक्ट मी उचलून फोकस आणि ऑप्टिकल सेंटरच्या मध्ये ठेवला असता तर आपल्याला माहिती आहे इमेज फॉर्मेशन बाय कॉन्व्हेक्स लेन्स. जर ऑब्जेक्ट फोकस आणि ऑप्टिकल सेंटरच्या मध्ये ठेवला तर इमेज जी आहे ती कसली फॉर्म होते, व्हर्च्युअल इमेज फॉर्म होते आणि इरेक्ट फॉर्म होते. आपल्याला इमेज कसली पाहिजे, रिअल ॲज वेल ॲज इन्व्हर्टेड इमेज पाहिजे. बरोबर. म्हणजेच ऑब्जेक्ट प्रिन्सिपल ऍक्सिसच्या वर आहे तर इमेज प्रिन्सिपल ऍक्सिसच्या खाली झाली पाहिजे. ऑब्जेक्ट ह्या लेन्सच्या एका बाजूला आहे तर इमेज लेन्सच्या दुसऱ्या बाजूला फॉर्म झाली पाहिजे. म्हणून ऑब्जेक्ट जो आहे तो नेहमी फोकल लेंथ ऑफ ऑब्जेक्टिव्हच्या बाहेर ठेवायचा आहे. ओके, ठीक आहे. आता मग ह्याची इमेज बघा कशी लिहिते. हा जो ऑब्जेक्ट आहे ऑब्जेक्टिव्ह पासून, हा ऑब्जेक्ट आहे, हा ऍक्सिस आहे त्या लेन्सचा. ओके, आता ऑब्जेक्टिव्ह पासून हा जो ऑब्जेक्ट आहे त्याचं डिस्टन्स जे आहे ते आपण UO लेट केलं. काय केलं बघा, UO, UO, O फॉर ऑब्जेक्टिव्ह. चला आता कसं लिहिणार मग सांगा, UO इज इक्वल टू ऑब्जेक्ट डिस्टन्स फॉर ऑब्जेक्टिव्ह, फॉर ऑब्जेक्टिव्ह. कुणासाठी, आता बघा ऑब्जेक्टिव्हला विचारा, सांग रे ऑब्जेक्ट कोण आहे, सर AB हा ऑब्जेक्ट आहे. बघा ऑब्जेक्टिव्हला मी विचारलं
सांग रे ऑब्जेक्ट कोण आहे, ए बी हा ऑब्जेक्ट आहे. म्हटल्यानंतर तुझ्यापासून किती डिस्टन्स वरती आहे, युओ. मग तुझ्यासाठी ऑब्जेक्ट ए बी झालाय तर ऑब्जेक्ट डिस्टन्स काय होणार, युओ. लक्षात, युओ इज द ऑब्जेक्ट डिस्टन्स फॉर ऑब्जेक्टिव्ह, म्हणजे ऑब्जेक्टिव्ह पासून किती डिस्टन्स वरती ऑब्जेक्ट आहे तो. ओके, चला आता काय होतंय बघूया. आता इमेज फॉर्म करूया. इमेज फॉर्म करताना काय करायचं, ए मधून एक रे ऑफ लाईट घ्यायचा, बी मधून एक रे ऑफ लाईट घ्यायचं, बरोबर समजतंय. मग आता समजा ए मधून एक रे ऑफ लाईट घेतला मी, हा अलॉंग द प्रिन्सिपल ऍक्सिस असा निघून गेला, सरळ सरळ सरळ. माहिती आहे तुम्हाला, प्रिन्सिपल ऍक्सिसच्या अलॉंग मध्ये जर रे ऑफ लाईट जात असेल तर तो विदाऊट एनी डेव्हिएशन सरळ जाऊन घुसतो, बरोबर, सरळ निघून जातो, बरोबर. ठीक, मग आता काय करतो मी, बी मधून एक रे ऑफ लाईट घेतला, चालेल. बी मधून असा एक रे ऑफ लाईट घेतोय जो पॅरलल टू कसा रे, प्रिन्सिपल ऍक्सिस. बघा, पॅरलल टू कसा आहे रे, प्रिन्सिपल ऍक्सिस आहे. ओके, एक रे ऑफ लाईट घेतला. बर, तो आता इकडे बघा, हा फोकस कुणाचा, ऑब्जेक्टिव्हचा. तसाच त्या साईडला सुद्धा असणार आहे, हा फोकस कुणाचा आहे, ऑब्जेक्टिव्हचाच येणार आहे, बरोबर. मग आला पॅरलल तर कशातून जातो सांगा रे ऑफ लाईट, फोकस मधून, बरोबर. आता पॅरलल आलेला, आयपीस आता मी ड्रॉ करत नाही, थोड्या वेळाने ड्रॉ करू. अगोदर इमेज फॉर्मेशन बाय ऑब्जेक्टिव्ह बघूया. आता हा जो ऑब्जेक्ट आहे ए बी, ऑब्जेक्टिव्ह साठी ऑब्जेक्ट कोण आहे, ए बी आहे. ह्या ए बी कडून एक रे ऑफ लाईट पॅरलल टू प्रिन्सिपल ऍक्सिस गेला. आता हा आफ्टर रिफ्रॅक्शन कशातून जाणार आहे सांगा, फोकस मधून जाणार आहे. म्हटल्यानंतर असा फोकस मधून निघून गेला ह्या डायरेक्शन मध्ये. ओके, ठीक आहे, लक्षात येते का बघा, हा असा फोकस मधून हा रे ऑफ लाईट जो आहे असा फोकस मधून या डायरेक्शन मध्ये निघून गेलेला आहे. ठीक आहे, आता दुसरा एक रे ऑफ लाईट घेतोय मी ह्या बी पॉइंट मधूनच. कमीत कमी 2 तरी रे ऑफ लाईट पाहिजेत, ते जाऊन कुठे इंटरसेक्ट होत आहेत ते बघायचं, मगच आपल्याला समजणार आहे इमेज फॉर्मेशन. दुसरा एक रे ऑफ लाईट घेतोय तो ऑप्टिकल सेंटर मधून घेतोय. ओके, हा असा ऑप्टिकल सेंटर मधून गेला, समजतंय. आता मित्रांनो मला सांगा, ऑप्टिकल सेंटर मधून जो रे ऑफ लाईट जातो, ऑप्टिकल सेंटर मधून जो रे ऑफ लाईट जातो तो काय होतो रे, डेव्हिएट होतो का, नाही होत, सरळ जातो, बरोबर. हा असा सरळ जाणार आहे रे ऑफ लाईट. बघा, हा एक रे ऑफ लाईट गेलाय आणि वरचा जो आहे फोकस मधून आलेला तो एक रे ऑफ लाईट आहे. भविष्यात कुठेतरी काय होतील सांगा, इंटरसेक्ट होतील, बरोबर. हे असे जाऊन पुढे 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 मी वाढवले, या पॉइंटला काय झालेले, इंटरसेक्ट झालेले. बघा परत एकदा, जर हे असे दोन्ही रे ऑफ लाईट असे जर मी वाढवले तर हे काय झाले, ह्या पॉइंटला इंटरसेक्ट झालेले. ओके, म्हणजे जी इमेज फॉर्म झालेली आहे कुणाची, बी ची, ती बी ची इमेज ह्या पॉइंटला फॉर्म झाली. बघा, आपण नाव देऊया बी डॅश. काय डाऊट आहे का बघा, बी मधून 2 रे ऑफ लाईट घेतले होते, एक पॅरलल टू प्रिन्सिपल ऍक्सिस जो फोकस मधून गेला, कशातून गेला सांगा, फोकस मधून ह्या डायरेक्शन मध्ये गेला. आणि दुसरा जो रे ऑफ लाईट आहे मला सांगा, ऑप्टिकल सेंटर मधून गेला, जो सरळ गेला विदाऊट एनी डेव्हिएशन. दोन्ही रे ऑफ लाईट काय झालेले, ह्या पॉइंटला काय झालेले, इंटरसेक्ट झालेले आहेत. काय डाऊट आहे का बघा, इंटरसेक्ट झाल्याबद्दल ह्या पॉइंटला इंटरसेक्ट झालेले आहेत. ओके, आता ह्या पॉइंटला कोणाची इमेज फॉर्म झाली, बी ची. ए ची इमेज कुठे फॉर्म होणार मला सांगा, ए बी जो आहे तो स्ट्रेट लाईन आहे, ऍज वेल एज परपेंडिक्युलर टू प्रिन्सिपल ऍक्सिस आहे. आता काय करतोय, ए जर प्रिन्सिपल ऍक्सिस वरती आहे तर ए ची इमेज सुद्धा कुठे फॉर्म होणार आहे, प्रिन्सिपल ऍक्सिस वरतीच फॉर्म होणार की नाही. अगदी बरोबर, ए ची इमेज सुद्धा कुठे फॉर्म होणार, हा प्रिन्सिपल ऍक्सिस असा समजा मी वाढवला तर ए ची इमेज सुद्धा कुठे फॉर्म होणार आहे, प्रिन्सिपल ऍक्सिस वरती. मग आता ह्या बी मधून मी परपेंडिक्युलर ऑन द प्रिन्सिपल ऍक्सिस टाकला, बरोबर. म्हणजे ह्या पॉइंटला काय कोणाची फॉर्म झालेली इमेज, ए ची, ए डॅश. ओके, काय डाऊट आहे का बघा, ठीक आहे. आता मला सांगा, हे जे आहे, हे जे इमेज फॉर्मेशन झालेलं आहे ह्या लेन्स कडून, ही इमेज कसली आहे सांगा, ए डॅश बी डॅश. हे ए डॅश बी डॅशला आपण काय म्हणूया रे, इंटरमिडिएट इमेज, इंटरमिडिएट इमेज, इंटरमिडिएट इमेज, इंटरमिडिएट इमेज. ओके, ही कसली आहे सांगा रे, ही रिअल इमेज आहे. ही कसली आहे, रिअल इमेज आहे, ऍज वेल एज कसली आहे, इन्व्हर्टेड आहे. कसली आहे रे बाळांनो, इन्व्हर्टेड आहे, बरोबर. आता मी काय करतोय बघा, बर, ह्या लेन्स पासून, ह्या लेन्सला आपण विचारलं होतं मग असे ऑब्जेक्ट कोण आहे, तर ती काय म्हणली, ए बी, बरोबर. किती डिस्टन्स वरती आहे, युओ. सांग तू इमेज कुठे बनवलीस, सर मी ए डॅश बी डॅश ही इमेज बनवली. सांग किती डिस्टन्स वरती बनवली, सर व्हीओ लेट करूया आपण. ओके, समजलंय का बघा, व्हीओ हे काय झालं रे सांगा, व्हीओ ला आपण लेट केलंय, व्हीओ आपण लेट केला, व्हीओ इज इक्वल टू इमेज डिस्टन्स, इमेज डिस्टन्स फॉर ऑब्जेक्टिव्ह, इमेज डिस्टन्स फॉर ऑब्जेक्टिव्ह. काय डाऊट आहे का, नाही. आता पुढे बघा, आतापर्यंत आपण बघितलं. आता ह्या ऑब्जेक्टिव्ह कडून जे मॅग्निफिकेशन झालं ते सांगा मला. मॅग्निफिकेशन बाय ऑब्जेक्टिव्ह
मॅग्निफिकेशन बाय ऑब्जेक्टिव्ह इज इक्वल टू काय ना सांगा. आपण लेट करूया MO मॅग्निफिकेशन बाय ऑब्जेक्टिव्ह इज इक्वल टू काय फॉर्म्युला येतो सांगा. इमेज डिस्टन्स अपॉन ऑब्जेक्ट डिस्टन्स. आपल्याकडे फॉर्म्युला आहे का मॅग्निफिकेशनचा. इमेज डिस्टन्स अपॉन ऑब्जेक्ट डिस्टन्स, इमेज साईज अपॉन ऑब्जेक्ट साईज किंवा इमेजने बनवलेला अँगल अपॉन ऑब्जेक्टने बनवलेला अँगल. बरोबर. आता मॅग्निफिकेशन बाय ऑब्जेक्टिव्ह काय आलं सांगा. V अपॉन U. परंतु इमेज डिस्टन्स ऑब्जेक्टिव्ह साठी काय सांगा. VO अपॉन ऑब्जेक्ट डिस्टन्स ऑब्जेक्टिव्ह साठी काय UO. बरोबर. आता हे प्लस येणार की मायनस येणार. V ह्या डायरेक्शन मध्ये आहे. बरोबर. इन्सिडेंट रेच्या सेम डायरेक्शन मध्ये आपण V मोजणार आहे आणि इन्सिडेंट रेच्या अपोजिट डायरेक्शन मध्ये आपण U मोजणार. म्हटल्यानंतर मॅग्निफिकेशन कसं आलं. मायनस आलेलं आहे. ठीक आहे. आता पुढे हा कंपाऊंड मायक्रोस्कोप नाही. कंपाऊंड मायक्रोस्कोप मध्ये तर दोन लेन्सेस आहेत, एक ऑब्जेक्टिव्ह आणि एक आयपीस. ऑब्जेक्टिव्हचं आतापर्यंत बघितलं. आता आयपीस आणायचा ठरवलंय आपण. आयपीस कुठं ठेवायचा तर बघा मित्रांनो, आयपीस अशा पद्धतीने ठेवतात. बघा इथं मी आयपीस दाखवतो. हा आयपीस ड्रॉ केला. बरोबर. हा आहे काय रे आयपीस. आयपीस असा आणून ठेवायचा आहे की जेणेकरून ही जी इंटरमिडिएट इमेज आहे, ही इंटरमिडिएट इमेज आयपीसच्या फोकसच्या मध्ये आली पाहिजे. कुठं आली पाहिजे बघा. फोकसच्या मध्ये आली पाहिजे. आलं लक्षात. म्हणजेच समजा हा फोकस कुणाचा आहे. समजा लेट करून चालूया. फोकस ऑफ आयपीस. ओके. मग हा ऑप्टिकल सेंटर ऑफ आयपीस आहे. ओके. मग ही जी इमेज इंटरमिडिएट इमेज ह्या लेन्सने ऑब्जेक्टिव्हने तयार केलेली इंटरमिडिएट इमेज कुठे येणं गरजेचं आहे. बिटवीन फोकस अँड ऑप्टिकल सेंटर ऑफ आयपीस. ओके. ठीक आहे. काय डाऊट आहे का. ठीक. मग आता बघा ह्या आयपीसला विचारूया ऑब्जेक्ट कोण आहे. सांग ऑब्जेक्ट कोण आहे तुझ्यासाठी. तर आयपीस काय म्हणतोय बघा. सर माझ्यासाठी माझ्या समोर जो आहे तोच ऑब्जेक्ट होणार. मग तुझ्या समोर कोण आहे. A डॅश B डॅश. अरे पण ही A डॅश B डॅश तर काय आहे रे. इमेज आहे. कुणी बनवलेली. ऑब्जेक्टिव्हने. म्हणजे थोडक्यात ऑब्जेक्टिव्हने बनवलेली इमेज आयपीस साठी ऑब्जेक्ट होणार. लक्षात येते का बघा. ऑब्जेक्टिव्हने बनवलेली इमेज इथे लिहून ठेवतो. ऑब्जेक्टिव्हने बनवलेली कसली इमेज आहे. इंटरमिडिएट इमेज आहे मित्रांनो. ही इमेज नाही दिसणार. आपला डोळा इकडे आहे बघा. आपला समजा डोळा या बाजूला आहे. बरोबर. तर आपल्या डोळ्यामध्ये ही इमेज नाही फॉर्म होणार. बरोबर आहे की नाही सांगा. ह्या लेन्सने तयार केलेली इमेज फॉर्म होणार आहे. मग ही इमेज आपल्याला A डॅश B डॅश इमेज दिसणार आहे का नाही. म्हणून आपण त्याला कसली इमेज म्हणतोय. इंटरमिडिएट इमेज. ऑब्जेक्टिव्हने बनवलेली इंटरमिडिएट इमेज आयपीस साठी काय होणार आहे. ऑब्जेक्ट होणार आहे. काय डाऊट आहे का बघा. मग आता सांगा आयपीसला विचारूया. आयपीस सांग तुझ्यासाठी ऑब्जेक्ट कोण आहे. A डॅश B डॅश. किती डिस्टन्स वरती आहे तर इथून बघा. इथून ते इथपर्यंत. बरोबर. हे जे डिस्टन्स आहे त्याला आपण काय म्हणूया. UE म्हणजे काय सांगा. जसं UO आपण ऑब्जेक्ट डिस्टन्स फॉर ऑब्जेक्टिव्ह लेट केलं होतं. बरोबर. UE इज इक्वल टू काय ना सांगा बघा. UE ला काय म्हणणार सांगा. अगोदर UO म्हणजे काय. ऑब्जेक्ट डिस्टन्स फॉर ऑब्जेक्टिव्ह. ठीक. VO म्हणजे काय सांगा. इमेज डिस्टन्स फॉर ऑब्जेक्टिव्ह. ठीक. आता UE म्हणजे काय मित्रांनो सांगा. UE ऑब्जेक्ट डिस्टन्स फॉर कोणासाठी. आयपीस साठी. कोणासाठी. आयपीस साठी. काय डाऊट आहे का बघा. ऑब्जेक्ट डिस्टन्स फॉर आयपीस. ठीक. आता पुढे बघूया इमेज कुठे फॉर्म करतोय आयपीस. बघूया आता परत एकदा ह्या A डॅश B डॅश मधून रे ऑफ लाईट घेऊया आपण आणि कशावरती टाकूया. आयपीस वरती टाकूया. मग एक A डॅश मधून जो रे ऑफ लाईट गेला असा पॅरलल टू द प्रिन्सिपल ऍक्सिस. म्हणजे थोडक्यात थ्रू प्रिन्सिपल ऍक्सिस गेला तो कसा जाणार. सरळ निघून जाणार. दुसरा मी कशातून घालवतो बघा. हा समजा फोकस इकडे आहे आयपीसचा. तसंच इकडे सुद्धा एक फोकस असणार आहे. समजा इथं असा फोकस ऑफ आयपीस आपण दाखवला. ह्या पॉइंटला असा फोकस ऑफ आयपीस. ओके. आता ह्या B डॅश मधून एक रे ऑफ लाईट घेतोय बघा. पॅरलल टू द प्रिन्सिपल ऍक्सिस. कसा घेतला रे मित्रांनो मी. पॅरलल टू द प्रिन्सिपल ऍक्सिस घेतलेला आहे. तुम्हाला माहित आहे आला पॅरलल तर कशातून जायला पाहिजे. फोकस मधून
जायला पाहिजे. हा असा फोकस मधून रे ऑफ लाईट ह्या डायरेक्शन मध्ये निघून गेला. चालेल. आता थोडस हे इरेज करतो बघा. मॅग्निफिकेशन बाय ऑब्जेक्टिव्ह इथं लिहून ठेवतो. ए डॅश बी डॅश ला काय लिहिलं रे आपण? इंटरमिडिएट इमेज. ओके. त्याच्यानंतर मॅग्निफिकेशन ऑफ ऑब्जेक्टिव्ह काय ना सांगा? मायनस व्हीओ अपॉन यूओ. ठीक. आता हा एवढा स्पेस मला तयार करून घेतला. ठीक आहे. एक बघा, आता ए डॅश बी डॅश ह्या आयपीस साठी कोण झालाय रे? ऑब्जेक्ट झालाय. मग बी डॅश मधून एक रे ऑफ लाईट पॅरलल टू द प्रिन्सिपल ऍक्सिस घेतला आणि ह्या डायरेक्शन मध्ये गेला. ओके. ठीक आहे. आता बी डॅश मधून दुसरा एक रे ऑफ लाईट घेतो ऑप्टिकल सेंटर मधून. ऑप्टिकल सेंटर मधून हा एक रे ऑफ लाईट गेला. काय डाऊट आहे का बघा? ठीक. आता भविष्यात जर मी इकडे असा डोळा लावला माझा, तर भविष्यात हे दोन रे ऑफ लाईट इंटरसेक्ट होण्याचे चान्सेस आहेत का? नाही. कारण हे जर बघितलं आपण तर एकमेकांच्या पासून लांब लांबच जाणार आहेत. मग आता काय करणार आहे तर तुम्हाला माहित आहे बरोबर. रिअल इमेज फॉर्म होण्याचे चान्सेस आहेत का इथं? आयपीस कडून रिअल इमेज फॉर्म होणार आहे का? नाही. मग इमेज व्हर्च्युअल कशी फॉर्म होते? तर हे जे दोन रे ऑफ लाईट आहेत ते बॅक ट्रॅक करायचे. कसे बॅक ट्रॅक करतोय बघा. हा रे ऑफ लाईट असा असा पाठीमागे वाढवतो बरोबर. डॉटेड लाईनने वाढवायचा असतो. ठीक आहे. आणि हा जो रे ऑफ लाईट आहे हा असा पाठीमागे वाढवला आपण. लक्षात येते का बघा? हा जो रे ऑफ लाईट आहे तो असा पाठीमागे आपण काय केला? एक्सटेंड केला. हा इथे इंटरसेक्ट झालेत बघा. लक्षात येत आहे? म्हणजे हे जे दोन रे ऑफ लाईट इकडे जाणार आहेत हे काय रिअली इंटरसेक्ट होणार नाहीत, परंतु ह्या पॉइंटला काय होतील रे? ॲपियर्स टू बी इंटरसेक्ट, म्हणजे इंटरसेक्ट झाल्यासारखे जाणवतील बरोबर. मग आता मला सांगा, हे जे दोन रे ऑफ लाईट आहे हे कशातून निघाले होते? बी डॅश मधून निघाले होते. कशातून? बी डॅश मधून बरोबर. मग ही बी डॅशचीच इमेज होणार आहे बी डबल डॅश. काय डाऊट आहे का बघा? बी डबल डॅश. पुढे राहिली आता इमेज कोणाची? ए डॅशची. ए डॅश कशावरती आहे? प्रिन्सिपल ऍक्सिस वरती आहे. मग ए डॅश ची सुद्धा इमेज कुठे होणार आहे? प्रिन्सिपल ऍक्सिस वरतीच फॉर्म होणार आहे. बरं, ए डॅश बी डॅश मध्ये स्ट्रेट लाईन परपेंडिक्युलर टू कशी आहे रे? प्रिन्सिपल ऍक्सिस आहे. मग ए डबल डॅश बी डबल डॅश मध्ये सुद्धा स्ट्रेट लाईन असणार. मग आपण इथून काय केलं? बी डबल डॅश मधून असं परपेंडिक्युलर हा कशावरती टाकला? प्रिन्सिपल ऍक्सिस वरती टाकला. आणि आपल्याला काय मिळाली रे? ए डॅश ची इमेज काय मिळाली? ए डबल डॅश बी डबल डॅश. काय डाऊट आहे? मग आता मला सांगा, जी फायनल इमेज मला दिसणार आहे बाळांनो, जी फायनल इमेज मला दिसणार आहे, मी इकडे डोळा लावलाय ना आयपीस कडे, जी फायनल इमेज दिसणार आहे ती ए डॅश बी डॅश असेल का ए डबल डॅश बी डबल डॅश असेल? अगदी बरोबर आहे, ए डबल डॅश बी डबल डॅश. कारण ही जी ए डबल डॅश बी डबल डॅश इमेज आहे ही कुणी तयार केलेली आहे? आयपीसने तयार केलेली. लक्षात? ही जर इमेज आहे, हा आयपीस नसता तर मला ही इमेज दिसली असते, परंतु आयपीस असल्यामुळे ही इमेज दिसणार आहे का ए डॅश बी डॅश? नाही. ओके. म्हणजे फायनल इमेज जी आहे, फायनल इमेज ती कोणती आहे सांगा? फायनल इमेज आहे ए डबल डॅश बी डबल डॅश. ओके. ठीक आहे. मग कोणी इमेज फायनल इमेज फॉर्म केली? आयपीसने. आयपीसने किती डिस्टन्स वरती इमेज फॉर्म केली? हा बघा आयपीस बरोबर, आणि हा फायनल इमेज. मग ह्याला आपण काय लेट करूया रे? इमेज डिस्टन्स बाय आयपीस. काय बाळांनो हे? इमेज डिस्टन्स बाय आयपीस. इथं काय लिहू? व्हीई. म्हणजेच काय सांगा? इमेज डिस्टन्स बाय आयपीस. इमेज डिस्टन्स बाय आयपीस. ओके. आता इथं स्पेस कमी असल्यामुळे मी असं खालीवर लिहितोय, तुम्ही प्रॉपर लिहा. डायग्राम मात्र प्रॉपर तुम्हाला यायला पाहिजे बघा. ओके. ठीक. आता ही जी इमेज आहे ए डबल डॅश बी डबल डॅश, ही आपल्याला मोठी झालेली दिसणार. बघा, पहिल्यांदा ऑब्जेक्ट एवढा होता, ए बी एवढा होता. बघा, ह्याच्याकडून ह्या पहिल्या ऑब्जेक्टिव्ह कडून त्याची इमेज फॉर्म झाली ए डॅश बी डॅश. थोडीशी मॅग्निफाय झाली का नाही सांगा? झाली. मोठी झाली का नाही? झाली. आता ए डबल डॅश बी डबल डॅश ची पण इमेज ह्या आयपीसने तयार केली. बघा, ए डॅश बी डॅश ची पण इमेज ह्या आयपीसने तयार केली. कोणती? ए डबल डॅश बी डबल डॅश. आता ही जी इमेज आहे ही फायनल इमेज आहे. बघा किती मॅग्निफाय झाली. म्हणजे ऑब्जेक्ट बघा एवढा होता, त्याची इंटरमिडिएट इमेज एवढी आणि फायनल इमेज एवढी. म्हणजे हे डबल मॅग्निफाय झाले. काय झाले रे? डबल मॅग्निफाय झाले. ओके. आता एकाने कुणी तयार केलं? मॅग्निफाईंग पॉवर बाय ऑब्जेक्टिव्ह किती आलेली आहे? ही एवढी आलेली आहे. आता मॅग्निफाईंग पॉवर बाय आयपीस काढूया आपण. ठीक आहे. आता बघा, व्यवस्थित विचार करून सांगा, आयपीसने कसली इमेज फॉर्म केली रे? फायनल इमेज जी आहे इथं लिहून ठेवूया. फायनल इमेज कसली आहे? ए डबल डॅश बी डबल डॅश ही कसली आहे रे बाळांनो? रिअल आहे का व्हर्च्युअल आहे? व्हर्च्युअल आहे बरोबर. खरोखरच्या रे ऑफ लाईटने तयार झाली का? नाही.
बर, आता हा ऑब्जेक्ट आहे आणि ह्या साईडला इमेज आहे म्हटल्यानंतर कशी आहे, इरेक्ट आहे, व्हर्च्युअल आणि इरेक्ट, बरोबर. परंतु फायनल जी इमेज आहे ए डबल डॅश बी डबल डॅश, ही जर आपण ऑब्जेक्टशी कम्पेअर केली, कुणाशी, ऑब्जेक्टशी, बघा ही जर ए बी हा ऑब्जेक्ट आहे आणि ह्याच्याशी जर आपण ए डबल डॅश बी डबल डॅश कम्पेअर केली, आपल्यासाठी ऑब्जेक्ट कोण, ए बी, फायनल इमेज कोण, ए डबल डॅश बी डबल डॅश. ओके, मग आता मला सांगा ऑब्जेक्टशी जर ही इमेज कम्पेअर केली, ती मात्र कशी आहे, कशी आहे बघा, ऑब्जेक्ट प्रिन्सिपल ऍक्सिसच्या वर आहे आणि इमेज प्रिन्सिपल ऍक्सिसच्या खाली आहे. ओके, म्हटल्यानंतर कशी येणार आहे सांगा, इन्व्हर्टेड. कसली येणार आहे, इन्व्हर्टेड इमेज आहे. कसली इमेज आहे, इन्व्हर्टेड इमेज आहे. इन्व्हर्टेड इमेज विथ रिस्पेक्ट टू कुणाशी कम्पेअर केलं तर विथ रिस्पेक्ट टू ऑब्जेक्ट, विथ रिस्पेक्ट टू ऑब्जेक्ट ए बी शी जर कम्पेअर केलं तर फायनल इमेज जी आहे ती कशी आहे सांगा, इन्व्हर्टेड इमेज आहे. ओके, ठीक आहे. आता बघा, ह्याने तयार झालेलं मॅग्निफिकेशन आपण हे काढलंय, आता ह्याने तयार झालेलं मॅग्निफिकेशन काढूया. ओके, ठीक. हिच्यासाठी ऑब्जेक्ट कोण, ए डॅश बी डॅश. हिने तयार केलेली इमेज कोण, ए डबल डॅश बी डबल डॅश. ज्या साईडला ऑब्जेक्ट त्या साईडला इमेज, बरोबर. म्हणजे थोडक्यात जर आपण फक्त आयपीसचा विचार केला मित्रांनो, कशाचा, आयपीसचा जर विचार केला तर हा सेम आयपीस जो आहे तो कशासारखं काम करतोय, सिंपल मायक्रोस्कोप सारखं. परत एकदा बघा, सिंपल मायक्रोस्कोपची डायग्राम तुम्हाला आठवते का बघा. सिंपल मायक्रोस्कोपच्या केसमध्ये ऑब्जेक्ट कुठे होता, फोकस आणि ऑप्टिकल सेंटरच्या मध्ये कुठेही, बरोबर. आता हा बघा आयपीस आहे, आयपीसचा फोकस हा आणि ऑप्टिकल सेंटर हा, या दोघांच्या मध्ये ऑब्जेक्ट आहे की नाही. पुढे इमेज कसली फॉर्म झाली होती, इमेज बघा, बघा सिंपल मायक्रोस्कोपचा विचार करूया. हा ऑब्जेक्ट होता, आला पॅरलल, गेला फोकस मधून, आणि ही कसलं आला ऑप्टिकल सेंटर, गेला फोकस मधून, बरोबर. हे जर आपण रिटर्न केलं, असं एक्सटेंड केलं होतं तर आपल्याला इकडे इमेज फॉर्म झालेली दिसली होती. हा सिंपल मायक्रोस्कोप होता. सिंपल मायक्रोस्कोप मध्ये बघा, ही लेन्स आहे, ह्या लेन्सच्या एका बाजूला ऑब्जेक्ट आहे, त्याच बाजूला तिने इमेज तयार केली. आता हा बघा आयपीस, आयपीसच्या एका बाजूला ऑब्जेक्ट आहे, त्याच बाजूला इमेज फॉर्म झालेली आहे. म्हणजे थोडक्यात हा जो आयपीस आहे तो कशासारखं काम करतोय, सिंपल मायक्रोस्कोप सारखं. कशासारखं, सिंपल मायक्रोस्कोप सारखं. म्हणून इथे लिहून ठेवूया, आयपीस इज ऍक्ट्स ऍज सिंपल मायक्रोस्कोप. सिंपल मायक्रोस्कोप हा फक्त आयपीसचा विचार करतो. आयपीस फक्त कशासारखं काम करतोय, सिंपल मायक्रोस्कोप. ओके, म्हणून मग मॅग्निफाइंग पॉवर ऑफ आयपीस इज इक्वल टू, इथं आपण मॅग्निफाइंग पॉवर ऑफ ऑब्जेक्टिव्ह लेट केलेली आहे, इथं मॅग्निफाइंग पॉवर ऑफ आयपीस इज इक्वल टू कुणाची मॅग्निफाइंग पॉवर येणार सांगा, सिंपल मायक्रोस्कोपचे, बरोबर आहे की नाही. सिंपल मायक्रोस्कोपची मॅग्निफाइंग पॉवर काय होती सांगा, सिंपल मायक्रोस्कोपची मॅग्निफाइंग पॉवर आपण बघितली होती डी अपॉन यू होता, बरोबर आहे की नाही सांगा, डी अपॉन यू. काय होतं बाळांनो, डी अपॉन यू. मग आता इथं यू कुणाचा घेणार, आयपीस साठीचा यू, बरोबर आहे काय सांगा. फक्त आता इथं ह्या आयपीसचा विचार केला तर ऑब्जेक्ट डिस्टन्स काय आहे, यूई. आता इथं यूई टाकलं. काय डाऊट आहे का, ठीक. बर, ऍट इन्फिनिटी वरती मॅग्निफाइंग पॉवर काय होती सिंपल मायक्रोस्कोपची, इन्फिनिटी वरती मॅग्निफाइंग पॉवर होती डी अपॉन एफ, बरोबर. मग आता इथं काय ना सांगा, डी अपॉन एफ ई, बरोबर आहे की नाही. म्हणजे इथं काय करायचं, सरळ सिंपल मायक्रोस्कोपच्या आयपीसचा फक्त विचार केला तर सिंपल मायक्रोस्कोपचे फॉर्म्युला अप्लाय करायचे, आणि जो यू आहे तो ऑब्जेक्ट डिस्टन्स फॉर आयपीस, एफ जो आहे फोकल लेंथ फॉर आयपीस वापरायचा. आणि जर ऍट इमेज कुठे फॉर्म होत होती, डिस्टन्स ऑफ डिस्टिंक्ट विजन, तर मायक्रोस्कोपचा काय फॉर्म्युला यायचा सिंपल मायक्रोस्कोपचा, 1 प्लस डी अपॉन एफ. मग इथं काय येणार, 1 प्लस डी अपॉन एफ येणार. लक्षात आलं. थोडक्यात हा जो आयपीस आहे, हा आयपीस कशासारखं काम करतोय, सिंपल मायक्रोस्कोप सारखं काम करतोय. म्हणून मॅग्निफाइंग पॉवर ऑफ आयपीस काय ना, सिंपल मायक्रोस्कोपचीच मॅग्निफाइंग पॉवर लिहिलेली आहे. फक्त इथं काय घेतला, यूच्या ऐवजी यूई, एफच्या ऐवजी एफ घेतलेला. समजलं, ठीक आहे. आता परंतु इथं काय फक्त हा कंपाऊंड मायक्रोस्कोप आहे. कंपाऊंड मायक्रोस्कोप म्हणजे फक्त काय ऑब्जेक्टिव्ह नाही इथं, किंवा फक्त आयपीस नाही, कॉम्बिनेशन आहे इथं, दोन लेन्सेस आहे, बरोबर. नुसतं आयपीसची ही मॅग्निफाइंग पॉवर, नुसत्या ऑब्जेक्टिव्हची ही मॅग्निफाइंग पॉवर. कंपाऊंड मायक्रोस्कोपची काय मॅग्निफाइंग पॉवर येईल, कारण कंपाऊंड मायक्रोस्कोप मध्ये कोणी एक नाही, दोन आहेत, ऑब्जेक्टिव्ह पण आहे आणि आयपीस पण आहे. म्हणून कंपाऊंड मायक्रोस्कोपची मॅग्निफाइंग पॉवर, आता स्पेस कुठे बघूया, कंपाऊंड मायक्रोस्कोपची मॅग्निफाइंग पॉवर लिहितोय बघा इथं एवढ्या स्पेस मध्ये.
बघा, जर ही एक लेन्स असेल आणि ही एक लेन्स असेल, ओके, अशा लेन्स असतील तर हिची मॅग्निफाइंग पॉवर M1 आणि ह्याची मॅग्निफाइंग पॉवर M2 असेल तर टोटल कॉम्बिनेशनची मॅग्निफाइंग पॉवर मी सांगितलंय तुम्हाला काय तर M1 इंटू M2 येतं, M1 इंटू M2. मग इथं तसंच आहे का बघा, ही एक लेन्स आहे, हिची मॅग्निफाइंग पॉवर MO आणि ही एक लेन्स आहे, हिची मॅग्निफाइंग पॉवर ME. मग मॅग्निफाइंग पॉवर ऑफ कंपाऊंड मायक्रोस्कोप इज इक्वल टू काय ना बोला, M मॅग्निफाइंग पॉवर ऑफ कंपाऊंड मायक्रोस्कोप आपण लेट करूया, मॅग्निफाइंग पॉवर ऑफ कंपाऊंड मायक्रोस्कोप इज इक्वल टू काय ना, मॅग्निफाइंग पॉवर ऑफ कंपाऊंड मायक्रोस्कोप. कंपाऊंड मायक्रोस्कोप मध्ये कोण कोण आहे, ऑब्जेक्टिव्ह आणि आयपीस. मग ऑब्जेक्टिव्हची मॅग्निफाइंग पॉवर इंटू आयपीसची मॅग्निफाइंग पॉवर, आलं लक्षात. मग काय ना सांगा, मॅग्निफाइंग पॉवर ऑफ कंपाऊंड मायक्रोस्कोप इज इक्वल टू एमओ काय बोला, मायनस VO अपॉन UO. ओके, हे एक झालं. ओके, हे मायनस बाहेर घेऊया आपण, इंटू एमई काय सांगा, D अपॉन UE. हा एक फॉर्म्युला तयार झालेला आहे. समजलं. जर तुम्हाला सांगितलं नसेल की इमेज कुठं फॉर्म होते, एक्झॅक्ट इन्फिनिटी वरती फॉर्म होते का डिस्टन्स ऑफ डिस्टिंक्ट विजन वरती फॉर्म होते, असं काहीच सांगितलेलं नाही तुम्हाला, फक्त सांगितलं इमेज फॉर्म होते आणि मॅग्निफाइंग पॉवर बाय कंपाऊंड मायक्रोस्कोप फाइंड आउट करा, ऑब्जेक्ट डिस्टन्स फॉर आयपीस दिलेलं आहे, तर मग हे तुम्ही हा फॉर्म्युला यूज करायचा आहे. ओके, अजून पुढे जर समजा सांगितलं असेल प्रॉब्लेम मध्ये की इमेज कुठे फॉर्म होते, इमेज फॉर्म होते इन्फिनिटी वरती, तर मग फॉर्म्युला कसा येणार मॅग्निफाइंग पॉवर ऑफ कंपाऊंड मायक्रोस्कोपचा, इथे लिहून ठेवूया, इफ image is formed at infinity, then magnifying power of compound microscope is equal to काय ना सांगा, मायनस VO अपॉन UO. हा तर मॅग्निफाइंग पॉवर कोणाचा, ऑब्जेक्टिव्हचा. आणि आयपीस साठी इथं इन्फिनिटीचा हा फॉर्म्युला उचलायचा, टाकायचा. मग काय ना सांगा, इंटू D अपॉन FE. आलं लक्षात. फोकल लेंथ घेताना प्रॉपर घ्यायचे आहे, व्यवस्थित बघा. VO UO हे ऑब्जेक्टिव्हचं डिस्टन्स आहे, इमेज आणि ऑब्जेक्ट डिस्टन्स, बरोबर, ऑब्जेक्टिव्ह साठी. आणि UE FE हे आयपीस साठीचे डिस्टन्सेस आहेत. ठीक, हा एक फॉर्म्युला पाहिजे. इथं जर तुम्हाला स्पेशल प्रॉब्लेम मध्ये सांगितलं असेल इमेज कुठे फॉर्म होत्या, फोकल लेंथ इन्फिनिटी वरती, त्या केसमध्ये हा फॉर्म्युला वापरा. जर सांगितलं इमेज कुठे फॉर्म होत असेल, इमेज इज फॉर्म्ड कंपाऊंड मायक्रोस्कोपच्या केसमध्ये तुम्हाला सांगितलंय फायनल इमेज जी आहे, फायनल इमेजचा विषय चालला इथं, लक्षात घ्या. आपल्याला इंटरमिडिएट इमेज काय दिसणारच नाही, फायनलच दिसणार आहे. फायनल इमेज जी आहे ती कुठे फॉर्म होते, डिस्टन्स ऑफ डिस्टिंक्ट विजन. तर मॅग्निफाइंग पॉवर कंपाऊंड मायक्रोस्कोपची काय येणार, कंपाऊंड मायक्रोस्कोपची येणार आहे मायनस VO अपॉन U. ह्याच्यात कुठलाही चेंज होणार नाही, मायनस VO अपॉन U, कारण ऑब्जेक्टिव्ह मध्ये कुठलाही चेंज नाही होणार. पण आता हे जे आहे इन्फिनिटी, कुणाची मॅग्निफाइंग पॉवर येणार पलीकडं, आयपीसची. बघा, मॅग्निफाइंग पॉवर ऑफ कंपाऊंड मायक्रोस्कोप म्हणजे काय, ह्याची मॅग्निफाइंग पॉवर इंटू त्याची मॅग्निफाइंग पॉवर. ह्याची तर फिक्सच असणार आहे, पण ह्याची चेंज होणार आहे. ह्याची हे 3 फॉर्म्युले उचलायचे, टाकायचे. सांगा, हा डिस्टन्स ऑफ डिस्टिंक्ट विजन वरती किती आहे, 1 + D अपॉन FE. इथं उचलून टाकायचं 1 + D अपॉन FE. तुम्ही म्हणाल सर हे तर फॉर्म्युले सिंपल मायक्रोस्कोपचे आहेत. अरे, हा आयपीसचा जर फक्त विचार केला तर आयपीस कशासारखं काम करतोय, सिंपल मायक्रोस्कोप सारखंच काम करतोय. म्हणून आयपीसची जी मॅग्निफाइंग पॉवर आहे ते सिंपल मायक्रोस्कोपचेच फॉर्म्युले आपण लिहिलेले आहेत. ओके, हा एक फॉर्म्युला पाठ पाहिजे. हा कधी, जेव्हा इमेज कुठे फॉर्म होत असेल, डिस्टन्स ऑफ डिस्टिंक्ट विजन वरती. ठीक, काय डाऊट आहे का बघा. आता खूप महत्वाचा पॉइंट आहे बघा, लेंथ ऑफ ट्यूब. मायक्रोस्कोप मध्ये जी नळी असते बघितलं आपण, एक नळी असते, त्या नळीच्या एका एंडला ऑब्जेक्टिव्ह, एका एंडला काय असतो, आयपीस असतो. तर लेंथ ऑफ ट्यूब म्हणजे लेंथ ऑफ दिस पाईप, लेंथ ऑफ ट्यूब ऑफ कंपाऊंड मायक्रोस्कोप कशी काढतात, विचार करा. एका एंडला काय आहे, ऑब्जेक्टिव्ह आहे, दुसऱ्या एंडला कोण आहे, आयपीस आहे, बरोबर. आणि इथून ते इथपर्यंत पाईप आहे म्हटल्यानंतर त्या ट्यूबची लेंथ काय ना सांगा, डिस्टन्स बिटवीन ऑब्जेक्टिव्ह अँड आयपीस. काय ना सांगा, डिस्टन्स बिटवीन ऑब्जेक्टिव्ह अँड आयपीस. इथं लिहूया, लेंथ ऑफ ट्यूब, लेंथ ऑफ, बेसिक फॉर्म्युला लिहितोय मी,
त्या स्पेसमध्ये लिहून ठेवूया. जनरल फॉर्म्युला लिहितो, लेंथ ऑफ ट्यूब. ओके, म्हणजेच काय ना, डिस्टन्स बिटवीन ऑब्जेक्टिव्ह अँड आयपीस. आता कसं आहे ना सांगा, कॅपिटल एल ने रिप्रेझेंट करतात लेंथ ऑफ ट्यूब. आता ऑब्जेक्टिव्ह आणि आयपीस दोघांच्या मधलं डिस्टन्स काय आहे, हा व्हीओ इथपर्यंत आहे आणि प्लस हा यू. म्हणजे काय ना सांगा, मॅग्निट्यूड ऑफ व्हीओ प्लस मॅग्निट्यूड ऑफ यूई. लक्षात, मॅग्निट्यूड फक्त घ्यायचे आहेत, साइन कन्व्हेन्शन इथं अप्लाय करायचं नाही. आपल्याला फक्त काय पाहिजे रे, डिस्टन्स पाहिजे. लक्षात, दोघांच्या मधलं डिस्टन्स पाहिजे. समजा हा 10 आहे आणि हा 2 आहे, तर किती येणार, 12 सेंटीमीटर. त्याच्यामध्ये साइन कन्व्हेन्शन यूज करायची गरज आहे का, नाही. ओके, हा जनरल फॉर्म्युला आहे. जर समजा जर इमेज कुठे फॉर्म होत असेल, जर इमेज आपली फॉर्म झाली इन्फिनिटी वरती, इफ इमेज इज ऍट इन्फिनिटी, तर मग ऑब्जेक्ट म्हणजे हे जे लेंथ ऑफ ट्यूब काय येणार सांगा, हे व्हीओ येणारच. हे काय येणार, व्हीओ येणार. बरोबर. फायनल इमेज जे आहे जर इन्फिनिटी वरती फॉर्म होत असेल, तर मला सांगा हे जे यूई आहे, हा जो आयपीस आहे, हा आयपीस कधी नाही इन्फिनिटी वरती इमेज फॉर्म करेल. मला सांगा, एखादी लेन्स इन्फिनिटी वरती इमेज कधी फॉर्म करते, जेव्हा त्या लेन्सच्या समोर असलेला ऑब्जेक्ट हा कुठं असेल, त्या लेन्सच्या फोकस वरती असेल. अगदी बरोबर आहे की नाही सांगा. आता ह्या लेन्सच्या समजा हा ऑब्जेक्ट जो आहे, समजा ए डॅश बी डॅश हा ऑब्जेक्ट ह्या फोकस वरती असतात, तर ह्या लेन्सने कुठे इमेज तयार केली असते, इन्फिनिटी वरती तयार केली असते ना. मग यूई त्या केसमध्ये काय आलं असता, फोकल लेंथ आली असते. म्हणजे जर इमेज कुठे फॉर्म होत असेल, फायनल इमेजचा चालला इथे विषय, फायनल इमेज इज ऍट इन्फिनिटी, तर व्हीओ प्लस यूईच्या ऐवजी काय येणार, फोकल लेंथ. कारण ऑब्जेक्ट कुठे येणार सांगा, ही जी लेन्स आहे ही इमेज इन्फिनिटी वरती केव्हा तयार करेल, जेव्हा ह्या इमेज ही जी लेन्स आहे, ही लेन्स इमेज इन्फिनिटी वरती केव्हा तयार करेल, जेव्हा ह्या लेन्सच्या समोर असलेला ऑब्जेक्ट हा तिच्या फोकस वरती असेल. मग जर हा उचलून आपण फोकस वरती घेतला, तर यूई इज इक्वल टू काय येणार आहे, एफ येणार आहे. आलं लक्षात. म्हणजे लेंथ ऑफ ट्यूब काढताना जर इमेज कुठे फॉर्म झाली असेल फायनल कशावरती, इन्फिनिटी वरती, तर यूईच्या ऐवजी काय टाकायचे, फोकल लेंथ ऑफ आयपीस टाकायचा आहे. ओके, ठीक आहे. अजून एक तुम्हाला मॅग्निफाइंग पॉवरचा फॉर्म्युला देतो, किंवा मॅग्निफाइंग पॉवर ऑफ कंपाऊंड मायक्रोस्कोपचा, ज्याच्यामध्ये काय घेतोय मी, ही लेंथ ऑफ ट्यूब इन्व्हॉल्व करून घेतोय. बघा काय देतोय, मायनस एल अपॉन एफओ इंटू डी अपॉन एफ ई. ओके, हा एक फॉर्म्युला पाठ करून ठेवायचा आहे. ह्याच्या फॉर्म्युल्यामध्ये मॅग्निफाइंग पॉवरचे फॉर्म्युले किती झाले बघा तुम्ही, मोजा फक्त. एक झाला होता कोणता सांगा, मॅग्निफाइंग पॉवर ऑफ कंपाऊंड मायक्रोस्कोप इज इक्वल टू एमओ इंटू एमई. दुसरा झाला कोणता, मायनस व्हीओ अपॉन यूओ इंटू डी अपॉन यूई. तिसरा झाला हा, बरोबर, डी अपॉन एफ ई. चौथा झाला, जर इमेज डी वरती फॉर्म होत असेल तर मायनस व्हीओ अपॉन यूओ 1 प्लस डी अपॉन एफ ई. ओके, ठीक आहे. आणि हे लेंथ ऑफ ट्यूबचे फॉर्म्युले. लेंथ ऑफ ट्यूब म्हणजे काय सांगा, दोन लेन्सेसच्या मधलं डिस्टन्स असणार आहे. ओके, फिक्स असणार आहे. बरोबर, हे काही चेंज होणार नाही, ते फिक्स असतं. आता हे बघा काय सांगतो, मॅग्निफाइंग पॉवर ऑफ कंपाऊंड मायक्रोस्कोप, ज्याच्यामध्ये एल आहे, लेंथ ऑफ ट्यूब आहे, असा हा फॉर्म्युला आहे. काय डाऊट आहे का बघा. अजून एक गोष्ट तुमच्या लक्षात आली पाहिजे होती, की इथं मॅग्निफाइंग पॉवर जे आहे ती काय, सिंपल मायक्रोस्कोपच्या केसमध्ये काय आले होते, हे सगळे फॉर्म्युले प्लस आले होते. काय आले होते सांगा, प्लस आले होते. आठवते का बघा, सिंपल मायक्रोस्कोपच्या केसमध्ये. इथे कंपाऊंड मायक्रोस्कोपची जी मॅग्निफाइंग पॉवर आहे ती कशी आलेली आहे, मायनस आलेली. इथे सुद्धा मायनस आलेली आहे. लक्षात, मॅग्निफाइंग पॉवर ऑफ कंपाऊंड मायक्रोस्कोप हे नेहमी निगेटिव्ह येते, बरोबर. आणि मॅग्निफाइंग पॉवर ऑफ सिंपल मायक्रोस्कोप ही कशी यायची, पॉझिटिव्ह यायची. समजतंय. आता हे कशामुळे बघूया. कंपाऊंड मायक्रोस्कोप जर विचार केला आपण, तर कंपाऊंड मायक्रोस्कोपच्या समोर ऑब्जेक्ट कोण आहे, ए बी आहे. आणि कंपाऊंड मायक्रोस्कोपने फायनल इमेज कोणती तयार केली, ए डबल डॅश बी डबल डॅश. ऑब्जेक्ट प्रिन्सिपल ऍक्सिसच्या कुठं आहे, वर आहे. फायनल इमेज प्रिन्सिपल ऍक्सिसच्या कुठं आहे, खाली आहे. म्हटल्यानंतर ही इमेज कसली आहे, इन्व्हर्टेड इमेज आहे. आणि इन्व्हर्टेड जर इमेज असेल तर मला सांगा, मॅग्निफाइंग पॉवर लेन्स कशी करते सांगा, निगेटिव्ह करत असते. समजलं. काय डाऊट आहे का बघा. तर इथपर्यंत आपण ह्या लेक्चरमध्ये बघितलेलं आहे कंपाऊंड मायक्रोस्कोपची थिअरी डिटेलमध्ये. ह्याच्या केसमध्ये तुम्हाला फॉर्म्युला पाठ करायचे आहेत बघा, व्यवस्थित स्टडी करायचा आहे. हा ऑब्जेक्ट होता स्टार्टिंगला, ह्या ऑब्जेक्टची ह्या लेन्सने तयार केलेली ही पहिली इमेज, यालाच आपण इंटरमिडिएट इमेज म्हणतो. तर ही आपल्याला दिसत नाही, ही फक्त काय होते, ही ह्या लेन्ससाठी ऑब्जेक्ट म्हणून काम करते.
बरोबर. ह्या लेन्सने तयार केलेली ही फायनल इमेज ही आपल्याला दिसणार आहे. डबल मॅग्निफिकेशन झालंय बघा, समजलं. बघा, ह्या लेन्सला विचारलं ऑब्जेक्ट कोण आहे, ए बी, किती डिस्टन्स वरती, युओ. इमेज कुठे तयार केलीस, इथं ए डॅश बी डॅश, किती डिस्टन्स वरती, व्हीओ. ह्या लेन्सला विचारलं ऑब्जेक्ट कोण आहे, ए डॅश बी डॅश, किती डिस्टन्स वरती, यूई. फायनल इमेज कुठे तयार केलीस, ए डबल डॅश बी डबल डॅश, किती डिस्टन्स वरती, व्हीई. काय डाऊट आहे का बघा, समजते सगळ्यांना. आणि जर तुम्हाला एखाद्या केसमध्ये बरेच वेळा असं पण प्रॉब्लेम मध्ये विचारलं जातं, एखाद्या केसमध्ये तुम्हाला एखाद्या लेन्सची फोकल लेंथ दिलेली आहे, समजा ऑब्जेक्ट डिस्टन्स दिलेला आहे फॉर आयपीस ऑब्जेक्ट डिस्टन्स दिला यूई इज इक्वल टू समजा काहीतरी 10 दिलाय, आणि फोकल लेंथ दिलेली आहे, फोकल लेंथ समजा काहीतरी 5 दिलेली आहे, आणि तुम्हाला फाइंड आउट करायला लावतात व्हीई. ओके, ह्या केसमध्ये तुम्ही कोणता फॉर्म्युला वापरायचा आहे, यू एफ आणि व्ही चे मधलं रिलेशन 1/v - 1/u इज इक्वल टू 1/f. बरोबर आहे, लेन्सच आहे ना, मग आपण हा फॉर्म्युला वापरू शकतो. जर आपल्याला त्या फक्त काय करायचं, हा जो फॉर्म्युला आहे तो हा फॉर्म्युला 1/v 1/uv 1/fe, फक्त आयपीस साठीच हा फॉर्म्युला वापरायचा, किंवा ऑब्जेक्टिव्ह साठी वापरला तर 1/vo - 1/uo इज इक्वल टू 1/fo. असं ह्याची फोकल लेंथ ह्या फॉर्म्युल्यामध्ये, त्याचा ऑब्जेक्ट डिस्टन्स ह्या फॉर्म्युल्यामध्ये मिक्स करायचं नाही. जर हा फॉर्म्युला वापरला तर एकदा परफेक्ट ह्याच लेन्ससाठी वापरा किंवा त्याच लेन्ससाठी वापरा. यू व्ही आणि एफ घेताना जर समजा ह्या लेन्ससाठी तुम्ही फॉर्म्युला वापरताय तर ह्याच लेन्सचं यू व्ही आणि एफ घ्यायचं. समजा ह्या लेन्ससाठी तुम्ही फॉर्म्युला वापरताय तर ह्याच लेन्सचं यू व्ही आणि एफ घ्यायचं. समजलं. ठीक आहे फ्रेंड्स, ह्या लेक्चरमध्ये आय होप तुम्हाला सगळ्या कन्सेप्ट क्लिअर झाल्या असतील. जर का एखादा डाऊट असेल तर तुम्ही अजून एकदा रिपीट करा, हे लेक्चर रिपीट बघा, आणि तर सुद्धा जर डाऊट असेल तर कमेंट बॉक्समध्ये टाका. नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण ह्याच्यावरती डिपेंड असणारे प्रॉब्लेम सॉल्व्ह करणार आहोत. कारण का तर प्रॉब्लेम सॉल्व्ह केल्याशिवाय, म्हणजेच तुम्हाला ऍप्लिकेशन बेस्ड प्रॉब्लेम सॉल्व्ह केल्याशिवाय ही जी थेअरी समजलेली आहे ही थेअरी तुम्हाला परफेक्ट अप्लाय करता येत नाही. म्हणून काय करायचं असतं मित्रांनो, थेअरी कन्सेप्ट क्लिअर झाली की लगेच त्याच्यावरती डिपेंड असणारे प्रॉब्लेम कव्हर करायचे असतात. नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण प्रॉब्लेम कव्हर करूया. थँक्यू.